अगोदर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडे मागितली उमेदवारी आणि रातोरात केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश. सोलापुरात अजित पवार राष्ट्रवादीत चाललंय तरी काय? राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांचा मनमानी कारभार. किसन जाधव यांचा थेट आरोप. पहा, सोलापुरात रात्रीस खेळ चाले. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात रात्रीस खेळ चाले असाच काहीसा प्रकार पाहायला मिळत आहे. कारण काल रात्री एक मोठी घटना पक्षातून आलेली आहे, जे अजितदादा पवार यांचे निकटवर्तीय समजले जात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातील किसन जाधव आणि नागेश गायकवाड या दोन माजी नगरसेवकांनी थेट पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोटे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या उपस्थितीत रात्री 12 ते 1च्या दरम्यान भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यामुळेच मी म्हटलं आहे रात्रीच खेळ चालले. महापालिका निवडणुकीचं वातावरण पेटलेलं आहे. अशावेळी अनेक जण इच्छुक आहेत, तिकीट मिळवण्यासाठी धडपड करत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटातून एक मोठी बातमी समोर आलेली आहे. किसन जाधव, नागेश गायकवाड यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. मात्र हा प्रवेश म्हणजे एक मोठं कोडं या ठिकाणी निर्माण झालेलं होतं. या संदर्भात आम्ही थेट किसन जाधव यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी थेट अजित पवार गटाचे जे जिल्हाध्यक्ष आहेत संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला असा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे. आणि संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी काही दिवसांपूर्वी प्रभाग 22 मधील जे बनसोडे, पूनम बनसोडे यांचे जे पती आहेत अजित बनसोडे यांना जो प्रवेश दिला, त्या प्रवेशाला घेऊनच मोठं कांड या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यातूनच संतोष पवार आणि जुबेर बागवान यांच्यावर थेट आरोप करत किसन जाधव यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला आहे. किसन जाधव यांनी काय आरोप केले पाहूयात लोकप्रधान न्यूज चॅनलची एक्सक्लुझिव्ह कॉल रेकॉर्डिंग. भाऊ, लोकप्रधान मध्ये स्वागत आहे तुमचं. हो, नमस्कार, बोला. भाऊ, आमच्यासाठी किंवा सोलापूरकरांसाठी फारच मोठं धक्कादायक बातमी होती. काल रात्री तुम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला, नेमकं कारण काय आहे, काय सांगा? नाही, काय झालंय, मी राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, खासदार सुनीलजी तटकरे साहेब असतील, खासदार सुनेत्रा वहिनी पवार साहेब असतील, या तिन्ही नेतेगणांचं मी राष्ट्रवादीमध्ये पूर्वी जिथं काम केलं काल रात्रीपर्यंत, तर त्या ठिकाणी मला आमचे वडील, माझे पिताश्री लक्ष्मण मामा जाधव हे राष्ट्रवादी पक्षाचे सोलापूर शहरातील संस्थापक सदस्य आहेत. पक्ष स्थापनेपासून आम्ही राष्ट्रवादीचं काम आज तागायत इमाने इतबारपणे करत आलं. आणि तिन्ही नेतेगणांचा, अजितदादा असेल, खासदार सुनेत्रा वहिनी असेल आणि खासदार तटकरे साहेब असतील, या तिन्ही नेतेगणांचं आमच्यावर जीवापाड भरभरून प्रेम होतं आणि एक कौटुंबिक जिव्हाळा त्यांच्यासोबत निर्माण झाला होता. आणि पक्षाचे विचारधारा सातत्यानं आम्ही एक संघपणानं त्या ठिकाणी काम, मी असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेशांना असतील आणि आमची सर्व टीम असेल, आम्ही सक्रियपणाने काम केलं. आणि अजितदादांनी देखील आम्हाला भरभरून आशीर्वादाने, तटकरे साहेबांनी आशीर्वाद दिले. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मी सोलापूर शहर अध्यक्षपदासाठी जेव्हा इच्छुक होतो तेव्हापासून ते कालच्या क्षणापर्यंत आता येणारी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं मी ज्या भागात प्रतिनिधित्व करतो त्या भागातलं राजकीय आणि सर्व इत्थंभूत माहिती मी आमचे आदरणीय नेते अजितदादा पवार साहेब असतील, खासदार तटकरे साहेब असतील, त्यांना सगळी माहिती मी दिलेली होती. आणि मागील विधानसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी कशा पद्धतीने निवडणूक झाली आणि लोकसभेची निवडणूक कशा पद्धतीने झाली याची देखील इत्थंभूत अहवाल मी दोन्ही नेतेकरांना दिलेलं होतं, अजितदादा आणि तटकरे साहेबांना. त्यानंतर इथल्या स्थानिक परिस्थितीनुसार विद्यमान आमदार देवेंद्रदादांचं देखील विशेष लक्ष आमच्या प्रभागामध्ये आहे, हे देखील मी वरिष्ठ नेतेकरांना माझ्या माध्यमातून कळविलेलं होतं. आणि आता आम्ही सध्या महायुती सरकारमध्ये राज्यामध्ये काम करतोय, देशामध्ये महायुती म्हणून काम करतोय. आता येणारी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या बाबतीत मी माझ्या प्रभाग 22 अंतर्गत आमदार देवेंद्रदादांच्या माध्यमातून आणि माझ्या व्यक्तिगत माध्यमातून आम्ही चर्चा विनिमय करून वरिष्ठ नेतेकरांची परवानगी घेऊन, म्हणजे आदरणीय अजितदादांनी परवानगी दिली, तटकरे साहेबांनी परवानगी दिली, त्या परवानगीनुसार दत्तामामा भरणे आणि यांना आपलं साहेब बनसोडे संपर्क मंत्री, त्या चारही नेतेकरांना इथली वस्तुस्थिती सांगितलं. आणि प्रभाग 22 मध्ये उभे राहणार आणि 2
महायुती म्हणून भाजपचे उमेदवार त्या ठिकाणी उभे राहतील अशा पद्धतीचं परवानगी आदरणीय वरिष्ठ नेत्यांकडनं मी आणलेलं होतं आणि याचा सर्व माहिती शहराध्यक्ष संतोष भाऊ पवार आणि जुबेर बागवान यांना दिलेली होती. परंतु त्यांनी काय केलं, संतोष पवारांनी त्यांचे मित्र अजित बनसोडे हे माझ्या प्रभागामध्ये राहतात, माझ्या भागामध्ये राहतात. त्याच पद्धतीने जुबेर बागवानचे पण काही नातेवाईक या प्रभागामध्ये राहतात. त्या दोघांनीही आमच्या पॅनलचं म्हणजे वरिष्ठांनी जो सूचना दिलेला आहे ते सूचनेचं अवलोकन करावं या दृष्टिकोनातनं अजित बनसोडेंना संपर्क मंत्री सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडेंच्या माध्यमातून घेऊन जाऊन वरिष्ठांना काहीतरी आमच्याबद्दलची इथली वेगळी कहाणी त्यांनी तिथं सांगितलं आणि त्यांचा प्रवेश आम्हाला विश्वासात न घेता ज्या भागामध्ये आम्ही प्रतिनिधित्व करतोय, ज्या भागामध्ये आम्हाला निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून सामोरं जायचं आहे, लढवायचं आहे पॅनल म्हणून, त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला विश्वासात न घेता अजित बनसोडेंचा प्रवेश घेताय. तर अजित बनसोडेंचं आज काय तिथं परिस्थिती आहे, काय तिथं जनमानसामध्ये प्रतिमा आहे, ह्या सर्व पत्रकारांना माहिती आहे, मला माहिती आहे, संतोष पवारांना देखील त्याची कल्पना आहे, जुबेर बागवांना देखील कल्पना आहे. परंतु केवळ राजकीय त्या ठिकाणी आमचं प्राबल्य वाढू नये किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अडचण निर्माण व्हावं हा दृष्टिकोन लक्षात घेऊन संतोष पवार आणि जुबेर बागवांनी अजित बनसोड्यांचा आणि इतर सहकाऱ्यांचा त्यांच्या त्या ठिकाणी प्रवेश अजितदादांच्या माध्यमातून म्हणजे वरिष्ठांच्या तिथं घेतला त्यांनी. ते घेतल्या कारणानं नाईलाजास्तव म्हणा आणि आपल्या आज देशाचं जे वाटचाल चाललंय, देशाची वाटचाल आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब असतील, अमितभाई शहा असतील, महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व करणारं दमदार असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, या ठिकाणी पालकमंत्री जयभाऊ गोरे असतील, आता युवा शहर मध्येचा आमदार देवेंद्रदादा कोटे असतील, पाणीदार आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे अक्कलकोटचे नेते सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, यांच्या सगळ्यांच्या कामाला पाहून विकास ज्या पद्धतीनं देशात सुरू आहे, राज्यात सुरू आहे, तसा विकास सोलापूर शहराचा या तिन्ही मान्यवर नेत्यांच्या माध्यमातून आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून होत आहे. हा सारेसार विचार करून माझ्याही प्रभाग 22चा विकास सर्वांगीण विकास व्हावा, माझ्या भागातील ज्या काही अडीअडचणी राहिलेल्या आहेत, जे काही प्रश्न उर्वरित आहेत ते सर्व सोडविण्यासाठी आदरणीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली भाजप पक्षामध्ये येणारी महानगरपालिका आम्ही लढवायचा निर्णय घेतला आणि काल पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये आमचा पक्ष प्रवेश झालेला आहे. भाऊ, असं काय घडलं की तुम्हाला रात्री प्रवेश करावा लागला? कारण तुम्ही ज्या ठिकाणी प्रवेश घेतला त्या ठिकाणी देखील देवेंद्र दादा निघून गेलेले होते, सचिन दादा निघून गेले होते, परत ते आले. रात्रीच का? म्हणजे तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही दिवसा सुद्धा गेला असता, पण रात्रीच का गेला? म्हणजे रात्रीचं वेळ का निवडला? आमची पक्ष प्रवेशाची वेळ साधारण 6च्या दरम्यान बालाजी सरोवर या ठिकाणी आमची ठरलेली होती. आम्ही 6च्या ऐवजी आमच्या राष्ट्रवादी पक्षातील जे आमच्या भागामधले प्रमुख कार्यकर्ते आहेत, महिला भगिनी आहेत, त्या सर्वांना आम्ही त्या ठिकाणी बोलवलेलं होतं, प्रमुख पदाधिकाऱ्यांना. तर त्या ठिकाणी आल्यानंतर पालकमंत्री महोदय त्या पक्षाच्या सोलापूर शहरातल्या इतर बाबीबद्दल चर्चा विनिमय चाललं होतं आणि ते चर्चा विनिमय होऊन त्या ठिकाणी रोहिणीताई तळवकर काहीतरी दुसऱ्या कार्यक्रमामध्ये शहराध्यक्षता होत्या. आमदार कल्याण शेट्टी दादा देखील त्या ठिकाणी होते, त्यांना देखील काहीतरी एखादा कार्यक्रम लागल्यामुळे ते देखील गेलेले होते आणि देवेंद्र दादांचं बहुधा काहीतरी प्रकृती अस्वस्थ झाल्या कारणानं देवेंद्र दादा त्या ठिकाणी प्रकृतीच्या संदर्भाच्या अनुषंगानं ते गेलेले होते आणि त्यानंतर आम्ही देवेंद्र दादांची प्रकृतीची माहिती आम्हाला समजल्यानंतर देवेंद्र दादांना भेट घेऊन सगळं व्यवस्थित आहे, म्हणजे त्यांचा प्रकृती थोडंसं बीपी वगैरे शूट आउट झालेला होता आणि सगळं व्यवस्थित झाल्याच्या नंतर आम्ही दादांना भेटून दादांची संमती होऊन मंत्री महोदयांची चर्चा विनिमय होऊन आदरणीय पालकमंत्री साहेब असतील, सचिनदादा कल्याण शेट्टी असतील, गुरुशांती दुत्तगावकर असतील, ज्येष्ठ आमचे सहकारी नगरसेवक विनायकदादा कोंडेल असतील, प्रतिमेश दादा कोटे असतील, या सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आमचा प्रवेश झाला. भाऊ, तुम्ही म्हणताय पाणीदार आमदार, दमदार आमदार, मग अजितदादांनी देखील तुम्हाला भरभरून दिलं ना? तुम्ही म्हणताय विकासाच्या मुद्द्यावर गेला, अजितदादांनी देखील तुम्हाला भरभरून दिलेला असताना तुम्ही जायची काय गरज होती, असा देखील एक प्रश्न होता. साहेब, मी आपल्याला आता मनोगतात ज्यावेळेस आपले सुरू झालं बाईट त्याच वेळी मी आपल्याला कल्पना दिलं की आदरणीय अजितदादा असतील, सुनेत्रा वहिनी असतील, तटकरे साहेब असतील, या तिन्ही नेत्यांनी सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भरभरून निधी दिलेला आहे.
केवळ फक्त प्रभाग 22 पुरता निधी नाही, सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिलेला आहे. परंतु सोलापूर शहरातील स्थानिक नेतृत्व जे आहे, संतोष जुबेर बागवान, त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आहे की बाबा तिथल्या 22 प्रभागामध्ये राष्ट्रवादीची काहीतरी स्ट्रॅटर्जी वेगळ्या पद्धतीने करावं. किसन जाधवांना त्या ठिकाणी अडचणीत आणावं, नागेशांना गायकवाडांना अडचणीत आणावं. हा या ठिकाणच्या स्थानिक जे नेतृत्व आहेत, संतोष पवार आणि जुबेर बागवान, ह्या दोघांनी वेगळी भूमिका त्या ठिकाणी निवडणुकीच्या अनुषंगाने घेतली. त्यामुळे आम्हाला हा कालचा निर्णय आम्ही सक्षम पद्धतीनं विचार करून घेतलेला आहे. भाऊ, जेव्हा शरद पवार राष्ट्रवादीत होता, तुम्ही गटनेते होता, जेव्हा पक्ष म्हणजे अजितदादा जेव्हा त्यांनी स्वतंत्र काढला त्यावेळेस तुम्ही शरद पवार साहेबांची साथ सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेला होता. मग असं काय घडलं की संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी असं काय तुमचं म्हणजे विरोधात हे केलं की, आणि तुम्ही तिकीट देखील मागितलं होतं, इच्छुक होता, मुलाखत दिली होती, त्यांनी असं नेमकं असं काय केलं? म्हणजे मग तुम्ही जर गेला असाल तर मग बाकीचे जे कार्यकर्ते त्यांचं कसं होणार? म्हणजे तुमचा एक आरोप मोठा आहे. ऐका, तेच तर मी सांगतोय आपणाला. राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून माझे वडील पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत सोलापूर शहरामधले. तेव्हापासून राष्ट्रवादीचा झेंडा हा माझ्या कुटुंबाने हातात घेतलेला झेंडा आम्ही काल रात्रीपर्यंत आमच्या हातामध्ये होता. परंतु इथल्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ज्या निवडणुका आहेत, आता येत्या 15 तारखेला ज्या निवडणुकी आहेत, त्या निवडणुकीमध्ये मी ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो तो भाग प्रभाग क्रमांक 22. या ठिकाणी मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड गेले अनेक जवळपास माझ्या माहितीनुसार गेले 5 टर्मच्या निवडणुका ह्या राष्ट्रवादी चिन्हावर आम्ही त्या ठिकाणी लढवल्या. आदरणीय अजितदादा, तटकरे साहेब, सुनेत्रा वहिनी या सर्वांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शनाखाली आम्ही त्या निवडणुका लढवलेल्या होत्या. आता देखील निवडणूक आम्ही महायुती म्हणूनच आम्ही त्या ठिकाणी लढवणार होतो. आम्ही काही वेगळ्या विरोधी गटामध्ये जाऊन आम्ही निवडणूक लढवणार नव्हतो. परंतु इथलं स्थानिक नेतृत्व जे आहे, संतोष पवार आणि जुबेर बागवान यांनी आमच्या प्रभागामध्ये आमची महायुती होऊ नये, त्यांचा काहीतरी वेगळा उद्देश होता. अजित बनसोड्यांचा प्रवेश आम्हाला विश्वासात न घेता त्यांनी करून घेतला. त्यामुळं हा सारासार परिस्थितीचा विचार करून आणि सोलापूर शहराचा प्रभाग 22चा सर्वांगीण विकास करण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, दमदार आमदार देवेंद्रदादा, पालकमंत्री जयाभाऊ गोरे, पाणी आमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी, ह्या सगळ्यांच्या कामाला आम्ही पुरेपूर प्रभावित होऊन आम्ही सगळे सोलापूरकर पाहत आहोत. ते ह्या नेतेगणांच्या माध्यमातून आणि भाजप पक्षाच्या माध्यमातून कसा सर्वांगीण विकास सोलापूरचा होत आहे, तो सर्वांगीण विकास माझ्या प्रभाग 22चा होणं आवश्यक आहे. माझे अनेक प्रश्न आहेत सोलापूर शहराच्या अनुषंगाने, प्रभाग 22च्या अनुषंगाने. हे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कालचा भारतीय जनता पार्टीचा पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला. भाऊ, तुम्ही 4-5 टर्म नगरसेवक होता, तुम्ही भरपूर कामं केलेली आहेत, लोकांमध्ये देखील तुमची प्रतिमा चांगली आहे. मग एक अजित बनसोडे प्रवेश केला तर तुम्हाला अडचण काय होती प्रभागात? म्हणजे त्यांचं तुम्ही म्हणजे एवढं विकास कामं केल्या म्हणता, तुमचं नेतृत्व चांगलं आहे, अनेक त्यांच्या एका प्रवेशामुळे एवढं असं काय? केवळ एक प्रवेश झालेला नाहीये साहेब. आपण लोकप्रधानीच बातमी लावलेली आहे किंवा लोकप्रधानच्या आपण माध्यमाने आपल्या सोर्सद्वारे माहिती घ्यावं. त्या दिवशी अजित बनसोडेंसोबत इतरही काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश त्या ठिकाणी झालेला आहे. मग त्या अनुषंगामध्ये आम्ही महायुती म्हणून आदरणीय वरिष्ठ नेतेगणांचा परवानगी घेऊन या ठिकाणी महायुती करण्याचा निर्णय केलेला असताना स्थानिक नेतृत्वाला आमची महापालिका प्रभाग 22ची निवडून येऊ नये असं त्यांच्या संकुचित वृत्ती दिसून आलं आम्हाला त्यांच्या त्या वागण्यामध्ये किंवा त्या झालेल्या घटनेमध्ये. अजित बनसोडे हे प्रभाग 22 मध्ये राहणारे सदस्य आहेत किंवा इतर ज्या त्या दिवशी ज्या प्रवेश झाले ते सगळे लोक प्रभाग 22 मध्ये राहतात. मग प्रभाग 22 मध्ये राहत असताना आम्ही गेले पक्ष स्थापनेपासून पक्षाचं आम्ही प्रामाणिकपणे इमाने इतवारपणे काम करत आलेलो आहे. आम्हाला विश्वासात घेऊन जेही निर्णय घ्यायचा प्रभाग 22चा आम्हाला विश्वासात घेऊन करणं गरजेचं होतं, अपेक्षित होतं. ते तसं झालं आम्हाला विश्वासात न घेता परस्पर शहर अध्यक्ष संतोष पवार आणि जुबेर बागवान काही नेते मंडळींना घेऊन जातात आणि त्या ठिकाणी प्रवेश घडवून आणतात. हे योग्य नाही ना. आम्हाला निवडून यायचं आहे. इथली सामाजिक परिस्थिती काय, इथल्या राजकीय घडामोडी काय, इथलं अनुकूलता काय आहे किंवा आमचं पॅनल विनिंग होण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल, इथली सर्व आम्ही इथं निवडणूक लढवितो ना. मग आम्हाला निवडणूक लढवायचा पक्षाने आदेश दिलेला असताना आम्ही काम करत असताना वरिष्ठांच्या परवानगीने आम्ही काम करू लागलोय, वरिष्ठांना ची आदेशाने आम्ही काम करतोय. मग केवळ स्थानिक नेतृत्व इथं आमचं कुचंबना व्हावं, आमचं राजकीय हनन करण्यासाठी तिने काहीतरी वेगळी भूमिका मांडतायत. आणि आज भाजप पक्षाच्या माध्यमातून
मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या माध्यमातून, देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्वांगीण विकास होत आहे. राष्ट्रीय म्हणजे एखाद्या कार्यकर्त्याची अपेक्षा काय असते, माझ्या भागाचा विकास व्हायला पाहिजे, माझ्या भागाचा डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, या हेतूने माझ्या भागाचा विकास व्हावा, डेव्हलपमेंट व्हावा म्हणून विकासाचा दृष्टिकोन असणारे नेते फडणवीस साहेबांच्या माध्यमातून आमच्या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही भाजप पक्षामध्ये प्रवेश केला. भाऊ, तुमच्या प्रभागात मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे, मग अशा वेळी तुम्ही भारतीय जनता पार्टीकडून जर इलेक्शनला सामोरं गेलं तर मुस्लिम समाज तुम्हाला साथ देईल का प्रभागात? नाही, एक मिनिट लक्षात घ्या. आम्ही काय मुस्लिम समाजाच्या विरोधात आहोत असं नाहीये, किंवा भाजप पक्षाचं धोरण काय मुस्लिम समाजाच्या विरोधात नाही आहे. सबका साथ सबका विकास हा नरेंद्र मोदी साहेबांनी दिलेला नारा आहे आणि तोच नारा त्या ठिकाणी चालू आहे. आणि आता आपण पाहिलेलं असाल की आमच्या भागामध्ये जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी मागच्या कालखंडामध्ये 50 लाख रुपयाचा निधी आहे त्या ठिकाणी मंजूर करून त्याचं विकास काम आता सुरू आहे. त्याचं काम सध्या जोमाने वेगामध्ये सुरू आहे. त्या ठिकाणी कार्यक्रम ज्यावेळेस आम्ही घेतला त्यावेळेस नजीबभाई मुल्ला आले होते, त्यावेळेचे ठाण्याचे नेतेगण. त्यांच्या समोर आम्ही सर्व शिष्टमंडळांनी तिथलं अजून समस्या मांडलं, बाबा या ठिकाणी अजून काही उर्वरित प्रश्न आहेत, रस्त्याचा प्रश्न आहे, कब्रस्तानला येण्या जाण्यासाठी वॉल कॉम्पाऊंडचा प्रश्न आहे. आपण आमच्या माणिकराव कोकाटे जे अल्पसंख्याक मंत्रीगण होते त्यांच्या माध्यमातून, अजितदादाच्या माध्यमातून आम्हाला तो निधी उपलब्ध करून द्यावं. त्यांनी देखील आमच्या विनंतीला मान्यता दिली आणि तातडीनं लगेच तो निधी देखील आम्हाला मंजूर करून पुन्हा एकदा 50 लाख रुपये दिले. म्हणजे जवळपास 1 कोटी रुपयाचा निधी जन्नतुल फिरदौस कब्रस्तानसाठी त्या ठिकाणी मिळालेला आहे. भाऊ, जे संतोष पवार आणि जुबेर बागवान यांचं जे कार्यपद्धती आहे ते खरं म्हणजे न्याय देणार नाहीत का ते? कारण तुमचा तर रोज त्यांच्यावरच डायरेक्ट. तेच तर सांगतोय ना, अहो आमचं रोज त्यांच्यावरच आहे ना. त्यांनी स्थानिक निवडणुका मी लढवणार आहे, स्थानिक निवडणुका प्रभाग 22 मध्ये नागेशांना गायकवाड लढवणार आहेत. मग आम्हा दोघांना आमच्या परिवाराला ते विचारात घेऊन किंवा आमच्याशी चर्चा विनिमय करून ते निर्णय घेणं अपेक्षित होतं ना. आमच्याशी चर्चा विनिमय न करता तुम्ही थेट पद्धतीने जाऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने मनमानी कारभार सुरू आहे राष्ट्रवादीत शहरामध्ये स्थानिक पातळीला संतोष पवार आणि जुबेर बागवानचा मनमानी कारभार चालू आहे. आणि त्यांना वाटतं की आम्हाला मानणारा वर्ग पाहिजे, राष्ट्रवादी पक्षाला मानणारा नको, राष्ट्रवादी नेतृत्वाला मानणारा नको, केवळ शहर अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांना मानणारा वर्ग पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे. भाऊ, तुमचा जो पक्षप्रवेश झाला देवेंद्र दादा यांच्या नेतृत्वाखाली झाला असं म्हणावं लागेल, कारण ते तुम्ही सारखं त्यांचं नाव घेताय. देवेंद्रदादा कोटे हे युवा आणि कर्तृत्वान आमदार आहेत, शहर मध्येचे ते आमदार आहेत. आणि मी ज्या भागातून प्रतिनिधित्व करतो, माझा तो मतदारसंघ शहर मध्य मतदारसंघामध्ये येतो. 249 शहर विधानसभा मतदारसंघामध्ये माझा प्रभाग 22 क्रमांक हा त्याच्या अंतर्गत येतो. आणि मागील लोकसभेच्या निवडणुकी असेल, विधानसभेची निवडणूक असेल, या दोन्ही निवडणुकीमध्ये महायुतीचं नेतृत्व म्हणून आम्ही भाजप पक्षाचं त्या ठिकाणी सक्षमपणानं काम केलं आणि भरघोस असं मताधिक्य त्या आमच्या भागातून मिळालेलं आहे. भाऊ, आता येणाऱ्या काही दिवसात काही कार्यकर्ते असतील किंवा तुमचे मांडणारे त्यांना सुद्धा तुम्ही भाजपमध्ये आणणार? नक्की आणणार. विकासाला अनुसरून राष्ट्रवादीमधले पूर्वीचे काही सहकारी असतील किंवा नव्यानं येणारे इतर प्रमुख पदाधिकारी असतील, सामाजिक संघटनेतील नेतेगण असतील, इतर भागामध्ये इतर पक्षामध्ये काम करणारे नेतेगण असतील, त्या सर्व लोकांना विकासाचा प्रवाहाकडे नेण्यासाठी भाजप पक्षामध्ये आदरणीय पालकमंत्री गोरे भाऊ आहेत, ते सोलापूर शहरासाठी सातत्याने उपलब्ध असतात, सातत्यानं काम करतात. गोरे भाऊंच्या माध्यमातून सोलापूर शहराचा सर्वांगीण विकास झालेला आहे. देवेंद्रदादा कोटे साहेबांच्या माध्यमातून सार्वजनिक विकास झालेला आहे. सचिनदादा कल्याण शेट्टी साहेबांच्या माध्यमातून सातत्यानं विकास झालेला आहे. शहरात भाजपचे जे नेते मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा विकास होत आहे. अशा विकासासाठी सर्व सोलापूरकरांनी भाजपला भरभरून आशीर्वाद द्यावं, भरभरून प्रेम द्यावं ही मी सोलापूरकरांना विनंती करतो. आणि आपणही मुख्य प्रवाहामध्ये सहभागी व्हावं असं आपल्या चॅनलच्या माध्यमातून तमाम सोलापूरवासियांना विनंती करतो. अजित भाऊचा काय फोन, अजित भाऊ किंवा तटकरे साहेबांचा किंवा तुम्ही ज्यांच्या जवळ आहात अशा काय नेत्यांचा काय फोन बिन तुम्हाला आला? मी बोललो ना, सांगितलं ना, जे वस्तुस्थिती आहे ती वस्तुस्थिती सर्व मांडली समोर. भाऊ आता पॅनल तुम्ही तिकिटाची मागणी केली आहे का प्रभाग 22 मधून भाजप म्हणून? मी आता भाजप पक्षाकडे पक्ष संघटनेकडे नेतृत्वाकडे मागणी करणार. मी कार्यकर्ता आहे,
मला त्या ठिकाणी संधी द्या. कोण कोण असणार माझा पॅनलमध्ये? विचार करा. पॅनलमध्ये कोण कोण असणार असं मी आता कसं सांगू शकतो. ते शहराध्यक्ष रोहिणीताई तडोळकर असतील किंवा भाजपचं जे कोर कमिटी आहे किंवा पालकमंत्री महोदय असतील किंवा शहरातले तिन्ही आमदार लोक असतील ते ठरवतील ना. जुन्या भाजपचे जे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, ते प्रभाग 22 मध्ये, त्यांचं असं एक चर्चा आहे की बाबा जे नवखे आहेत त्यांना म्हणजे तिकीट देऊ नये, आम्ही जे वर्षानुवर्ष काम करतो त्या भागात आमचा देखील विचार व्हायला पाहिजे असं म्हणतात. मग तुम्हाला ते अडचण येणार नाही का? नाही, त्याच्या बाबतीत ते शहराचे अध्यक्ष आणि शहरातले पालकमंत्री साहेब आणि शहरातले स्थानिक आमदार निर्णय घेतील. मी त्याच्यात आत्ताच काल तर पक्ष माझा प्रवेश झालेला आहे, त्यामुळं याच्या बाबतीत मी बोलणं उचित नाही आणि ते मी आपल्याला त्याच्याबद्दल काही बोलूही शकत नाही. आपण वरिष्ठांना विचारावं, वरिष्ठ त्याच्या बाबतीत मत व्यक्त करतील. ठीक आहे भाऊ, धन्यवाद बोलल्याबद्दल. हो, धन्यवाद. होटल मदीना, एक बार खाओगे तो बार बार आओगे। खास रविवार के दिन सूफियानी बिरयानी और खास जुमा के दिन स्पेशल दालचा खाना, साथ में कद्दू की खीर और शीरखुरमा। हमारे यहाँ मटन दम बिरयानी, चिकन दम बिरयानी, कोफ्ता, अचार, मटन चाप, मटन मसाला, स्पेशल खीमा बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता मक्का मस्जिद के सामने, बीजापुर बेस, सोलापुर। खास सुबह में लजीज तहारी और पाया भी मिलेगा। प्रोप्राइटर अजहर पटेल।